तर इराण अमेरिका युद्धामुळे राज्यात खळबळ उडाली आहे। युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात पेट्रोल डिझेल टंचाई होणार अशा अफवा उठलेल्या आहेत। पेट्रोल डिझेलचा साठा संपणार अशा अफवांनी सध्या सगळं वातावरण तापलेलं आहे। बीड जिल्ह्यात पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लागल्यात। विशेषतः परळी शहरातील अनेक पंपांवर नागरिकांनी पेट्रोल डिझेल भरण्यासाठी मोठी रांग लावली। जिल्ह्यात सध्या इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे। नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आवाहन पंप पालक तसंच जिल्हा प्रशासनाने केलं आहे। बीडमधल्या या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांनी। आखाती देशावर युद्ध सुरू आहे, याचा परिणाम कुठेतरी भारतावर होईल अशी अफवा जी आहे काल रात्रीपासून भारतामध्ये पसरल्याचं बघायला मिळत आहे। कुठेतरी इराकमधून जे आहे भारताला जे खनिज पुरवठा केला जातो, ज्यामध्ये डिझेल असेल पेट्रोल असेल, हे जे आहे आता कुठेतरी मिळणार नाही या भीतीपोटी जे आहे पेट्रोल पंपाच्या बाहेर मी उभा आहे। या ठिकाणी असेल बीड असेल, माजलगाव असेल, आंबेजोगाई असेल, या ठिकाणचे जे पेट्रोल पंप आहेत या परिसरामध्ये जे वाहनधारक आहेत यांनी मोठ्या प्रमाणात जे आहे ते गर्दी केली आहे। कुठेतरी आपल्याला पेट्रोल मिळावं याचे भाव वाढणार आहेत या भीतीपोटी जे आहे हे नागरिक जे आहेत कुठेतरी वाहनधारक जे आहेत या ठिकाणी पेट्रोल पंपावर गर्दी करताना बघायला मिळत आहे। माझ्यासोबत पेट्रोल पंपाचे देखील कर्मचारी आहेत, त्यांच्याकडून मी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। सर, कधीपासून गर्दी पडते? काल रात्रीपासून परळीमध्ये एक अफवा निर्माण झाली आहे की पेट्रोल डिझेल मिळणार नाही, तर तशी काही अफवावर विश्वास परळीकरांनी ठेवू नये। पेट्रोल डिझेलचा पुरवठा हा व्यवस्थित चालू आहे आणि आपल्याकडे पण स्टॉक आहे, त्यामुळे परळीकरांनी गर्दी करू नये आणि अफवांवर विश्वास ठेवू नये। कुठंतरी रात्रीपासूनच ही गर्दी पडल्याचं चित्र जे आहे ते बघायला मिळत होतं। काही वाहनधारक देखील आहेत, आपण मी त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय गर्दी होते मोठी पेट्रोल पंपावर, काय परिणाम होते, काय म्हणजे कशामुळे गर्दी होते, काय कारण? नाही, गर्दी काही एवढं फार वेळेस होत नाही, एखाद्या वेळी होती गर्दी। अरे, कुठेतरी युद्ध चालू आहे, त्या युद्धाचा परिणाम म्हणून एक गर्दी बघायला मिळते, पेट्रोल मिळणार नाही अशा आणखी तरी काही तसं नाही। रात्रीपासून अफवा वगैरे होत्या बऱ्याच। नाही, आम्ही काही ऐकलं नाही, पण तसं काही नाही आणखी। नक्कीच काही वाहनधारक आहेत ज्यांना की या बाबतीची माहिती नाही आहे, मात्र जे कर्मचारी आहेत पेट्रोल पंपावरले यांनी देखील माहिती दिली आहे। रात्रीपासून जे आहे ती गर्दी पडताना बघायला मिळत आहे। जिल्ह्यामध्ये जे आहे डिझेलचा आणि पेट्रोलचा मोठा साठा शिल्लक असल्याचंही जे आहे पेट्रोल पंपाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे। NDTV मराठीसाठी मी आकाश सावंत, परळी, बीड।